दिनांक 6/10/2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा व दिनांक 7/10/2025 रोजी मंदिर पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जात असतात. सदर मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यास प्रतिबंध करण्याकरिता खालील मार्गावर वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे. त्या अर्थी मी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा कलम 33 चा पोर्ट कलम अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश देत आहे. दिनांक 4/10/2025 ते दिनांक 7/10/2025 पर्यंत खालील नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत आहे. पोलीस खात्याची वाहने, अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने वाहतुकीस बंद करण्यात आलेला मार्ग खालीलप्रमाणे: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर वाहतुकीस पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे: पुणे महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने सोलापूर, बाळेगाव, बार्शी, येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर करिता पथक्रमांक करतील. पुणे महामार्गावरील धाराशिव कडे जाणारी वाहने सोलापूर, बाळेगाव, बार्शी, वैराग मार्गे धाराशिव करिता पथक्रमण करतील. पुणे महामार्गावरील लातूर कडे जाणारी वाहने सोलापूर, बाळेगाव, बार्शी, एडसी, डोकी, मुरुड मार्गे लातूर करिता पथक्रम करतील. सोलापूर पुणे महामार्गावरील तुळजापूर कडे जाणारी वाहने हैदराबाद महामार्गावरील सोलापूर मार्केटयार्ड, बोरामणी गाव, इटकळ, मंगरुळ पाठी मार्गे लातूर करिता पथक्रम करतील. या जाहीरनाम्या अन्वये काढण्यात आलेला आदेश हा दिनांक 4/10/2025 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून ते दिनांक 7/10/2025 पर्यंत अंमलात राहतील व सदर आदेशाचा भंग करणारा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा कलम 135 अन्वये शिक्षेस पात्र होईल.